नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा भाव संदर्भातील. शेतकरी मित्रांनो, नाफेडकडून कांदा खरेदीच्या हालचाली सुरू. एकंदरीतच नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी सुरू होणार का, कधी होणार आणि एकंदरीतच काय या ठिकाणी बघितलं यावर्षी काय नवीन बदल नाफेडच्या खरेदी संदर्भातील आहे. संपूर्ण बातमी आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. सांगा चॅनलवरती नवीन असाल तर माझा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सांगा करू शकता. बघू शकता, केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागातर्फे भाव स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत मागील वर्षी 5 लाख टन कांदा खरेदी भारतीय राष्ट्रीय कृषी सहकार व विपणन महासंघ नाफेड व राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ NCCF या 2 नोडल एजन्सीमार्फत झाली. या खरेदीतील गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार आरोपांनी ही खरेदी गाजली आहे. एकंदरीतच नाफेड आणि NCCFच्या माध्यमातून कांदा खरेदी गेल्या वर्षी केली गेली होती, परंतु या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घोटाळा केल्याचं समोर आलं होतं आणि आता नाफेडने बदल करत खरेदीचे नियोजन सुरू करताना महासंघांना दूर ठेवले, तर सदस्य संस्थांच्या माध्यमातून कांदा खरेदीचे नियोजन केले आहे. त्यानुसार हालचाली सुरू झाल्या असून नाशिकमध्ये नाफेडचे वरिष्ठ अधिकारी व सदस्य संस्थांनी या ठिकाणी बैठक होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. आणि एकंदरीतच या ठिकाणी नाफेडच्या माध्यमातून या ठिकाणी उद्देश काय आहे, तर शेतकऱ्यांना 2 पैसे मिळाले पाहिजे आणि ग्राहकांना सुद्धा कांदा भेटला पाहिजे या हिशोबाने कांदा खरेदी असते. परंतु यामध्ये घोटाळा असा प्रकारचा असतो, खरेदी करताना दाखवता वेगळा आणि खरेदी करता वेगळा आणि भाव 3 पट 4 पट या ठिकाणी वाढले तर नाफेडच्या माध्यमातून कांदा चांगल्या भावाने खरेदी भाव स्थिर करण्यासाठी एकंदरीतच भाव पाडण्यासाठी सरकार या पद्धतीने काम करताना दिसत आहे. आणि एकंदरीतच ही महत्त्वाची अपडेट जी तुमच्यापर्यंत पोहोचली. व्हिडिओ जर आवडला असेल नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत भेटून माहितीपूर्ण कांदा बाजाराच्या अपडेट होतोपर्यंत ते थांबतो. जय महाराष्ट्र, जय श्री, धन्यवाद.